तर मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूबवरच्या सर्व परिवारांना आज मी एकच सांगणार आहे की मी ब्लॉग कधी बनवत नाही. आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण ते हे आहे की जे दिल्लीमध्ये घडत आहे ते आपल्यासोबत आपल्या मुलांसोबत न घडलं पाहिजे. त्यासाठी आज मी हा ब्लॉग बनवत आहे. तरी तुम्हाला सांगतो, सोनम वांगचुक हे पूर्ण विद्यार्थ्यांसाठी आज तिथे उपासनाला बसलेले आहेत आणि ते सर्वांसाठी लढा देत आहेत. आज 18-19 दिवस झाले त्यांनी उपोषण ठेवलेलं आहे आणि आपलं काम आहे, आपण आता जागा व्हायचं गरज आहे. कारण ह्या देशामध्ये शिक्षणाला जेवढं महत्त्व आहे त्याला कुठल्याही गोष्टीला महत्त्व नाही आहे. उद्या आपली मुलं बाळं मोठी होतील, त्यांनाही आपल्याला पुढं चांगलं घडवायचं आहे. ह्याच परिस्थितीत जर आज दिल्लीमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करून मारहाण करून त्यांना जेलबंदी करून झालं आहे, तरी पण तुम्ही विचार करा, जर आपली जनता गप्प बसून राहिली तर पुढचं भविष्य मुलांचं कसं होईल. म्हणून माझं सर्व यूट्यूबर जेवढे चॅनल काढतात, जेवढे प्रेक्षक आहेत, बघणारे पूर्ण परिवार आहे, ह्या जगातले सर्व व्यक्ती आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे की आज तुम्ही जागे व्हा, सगळ्यांनी आवाज उठवा, सगळ्यांनी लढा द्या. तेव्हा आपल्या कुठेतरी जाऊन चांगलं होईल, आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण भेटेल, सर्व काही होईल. जर आज आपण गप्प राहिलो तर उद्याच्या परिस्थितीत आपल्या मुलाबाळांना पुढं काय होईल हे सांगू शकणार नाही. म्हणून माझं एकच विनंती आहे की कृपा करून सगळ्यांनी आज दिल्लीमध्ये जे होत आहे त्याच्यासाठी आवाज उठवा. सगळ्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांना सपोर्ट करा. त्यांना आज गरज आहे आपल्या सपोर्टची. जर आपण गप्प राहिलो तर उद्या काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगू शकणार नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, सेलिब्रिटीसुद्धा आहेत भरपूर आपले, त्या सेलिब्रिटींना माझं सांगणं आहे, तुम्ही जे रील काढता, व्हिडिओ काढता, सगळ्यांनी काढा, सगळ्यांनी सांगा. सगळ्यांनी आज तुमची गरज आहे. सगळ्या देशातल्या सगळ्या पब्लिकने सगळ्यांनी तिथे जमा व्हा, सगळ्यांनी तिथे जावा आणि त्या जे विद्यार्थ्यांची जी माग आहे ती माग पूर्ण करून द्या, अशी माझी इच्छा आहे. कारण शिक्षण आहे